इंटरमिडिएट फास्टिंग समजण्यापेक्षा त्यात होतं काय ते समजून घेऊ. जेव्हा आपल्या 2 जेवणामध्ये 14 घंट्यापेक्षा जास्त वेळ होतो, तर त्यावेळेस होतं काय की आपल्या शरीरातनी जो शुगर आहे ती कुठेतरी डिफिशियन्सी झालेली आहे, म्हणजे शुगर नाही आहे. तर माझ्या शरीराला ऑब्व्हियसली शुगरची गरज नसेल किंवा त्याला खाण्यासाठी काहीतरी लागेल. माझ्या शरीरातनी ट्रिलियन्स ऑफ बॅक्टेरियाज आहे, बरेचसे बॅक्टेरियाज आहे, त्याला कुठलं तरी अन्न लागेल. मग जेव्हा मी उपाशी असतो त्यावेळेस माझ्या बॉडीत जर अनवॉन्टेड फॅट असेल किंवा अनवॉन्टेड गोष्टी असेल किंवा कुठले बॅक्टेरियाज असतील, त्याला माझं शरीर स्वतः खाणं सुरू करते. त्यामुळे तो व्यक्ती फिट पण होईल आणि त्याच्या बॉडीमधले प्रॉब्लेम सुद्धा रिव्हर्स होण्यासाठी मदत होईल. तर ही एक चांगला प्रकार आहे. परंतु जर तुम्ही चुकीचं जर तिथं काही केलं तर 100% हे तुमच्यासाठी घातक पण होऊ शकते. कारण ऑलवेज